दहिवडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। महावितरण कंपनीची वीज दहिवडी वडगाव हद्दीवरील बबनराव पवार यांच्या अवैध खडीक्रेशरने विना परवाना वापरली याचे कित्येक पुरावे महावितरण कार्यालयाकडे सादर करून देखील त्यावर कारवाई करण्यात आली नाही। तहसीलदार कार्यालयाने संबंधित खडीक्रेशर सील केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही महावितरण कंपनी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वाघमोडे यांनी आपले उपोषण सुरू केले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा पहिला दिवस असून महावितरण कंपनीकडून संबंधित खडीक्रेशरवर दंडात्मक कारवाई केली जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। आज उपोषणाचा पहिल्या दिवशी स्वप्नीय दत्तात्रय दराडे यांनी भेट दिली। महावितरण कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली। त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू मुळीक, त्याचबरोबर शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कवाडे, दहिवडी शहरातील पत्रकार उमेश बुदावले, प्रवीण राजे, नवनाथ भिसे, धीरेन कुमार भोसले, नितीन वाघमोडे, संदीप जठर, फिरोज तांबोळी यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।